पार षटकार डीजे संघाला सुद्धा विनंती करतोय की आपला उत्तेजनाचा चषक स्वीकारायचा आहे. आणि पुन्हा एकदा एक गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी आरामात पूर्ण केलं. मी नंदकिशोर पांचाळ यांच्या शुभ हस्ते संघर्ष भागण्यावरील संघाला उत्तेजनाचा चषक देण्याची विनंती करतो. सामनावीराचा पुरस्कार नंदकिशोरजी खापळे यांच्या हस्ते देण्याची मी विनंती करतो. एक डावखुरा फलंदाज दमामे संघाकडून शैलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहणे मात्र रंजक ठरणार आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये काहीच बदल बघूया काय कमाल करतोय डावखुरा फलंदाज. प्लेसमेंट वरती भर दिलाय आणि त्या चेंडूवरती एक धाव घेतलाय. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु निष्फळ ठरतो प्रयत्न. काही चेंडू शिल्लक. संघाची वाढलेली धावसंख्या 19. पुन्हा एकदा डावखुरा आणि फलंदाज आला की थोड्या क्षेत्ररक्षणाला बाधा येते आणि पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावलेला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स चौकार. आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झालेली धावसंख्या 23 धावा. जे सह्याद्रीचे शिलेदार यांचा स्नेहभोजन झाला असेल त्याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीवरती तैनात राहायचं आहे. बाउंड्री लाईन वरती जायचं आहे जेणेकरून सुरू असलेल्या सामन्यामध्ये कोणतेही व्यत्यय येणार नाही याची सर्व सभासदांनी काळजी घ्यायची आहे, नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक घेऊन आलाय राज, जर्सी नंबर 12. चला स्पीडअप पकडा मित्रांनो. आपल्याला ऑलरेडी 1-1.5 तास उशिरा सामने सुरू आहेत. आपल्या तो वेळ भरून काढायचा आहे. जेवढ्या जलद गतीने सामने सुरू होतील त्याच जलद गतीने आपली फायनल सेमीफायनल होणार आहे. आणि आपल्याला सुखरूप सूर्य अस्ताला जाण्याच्या आधी घरी परतायचं आहे. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये 1 बाउन्स हा चौकार फिल्डरच्या डोक्यावरून निघून गेलाय. 4 धावेच्या मदतीने वाढलेली धावसंख्या 27 धावा. बीजीसीसी दमामे विरुद्ध फोफलोने संघ एक चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 मध्ये 25 वर्षाची परंपरा लाभलेला सह्याद्री संघ खरोखरच एक संघर्ष आणि पुन्हा एकदा साधा सोपा झेल
फिल्डरच्या हातातून निसटलाय आणि त्या चेंडूवरती 2 धावा वसूल केल्या आहेत. सोपा झाला होता अगदी अंकुशजी. खरोखरच अशा प्रकारे जर जीवदान देत असतील एखाद्या फलंदाजाला तर त्या संघासाठी खूपच घातक ठरू शकतं. आणि मग हार जीत ज्यावेळी होते त्यावेळी ते विश्लेषण करताना हा पॉइंट पुढे येऊ शकतो. एका चेंडूवरती मॅच बदलते, गेम ऑन होतो. त्याच प्रकारे राज गोलंदाजी करताना काय करतोय पाहूया पुढील चेंडूवरती. आणि पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला फटका मैदाना गुलगुल्या करत गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. डीजे दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेली ही शांततेत मॅच बीजेसीसी दमामे विरुद्ध आरकेसीसी फोफळवणे. या ठिकाणी कॉमेंट्री करण्यास उत्सुक असलेले अक्षय जाधव सुद्धा आपल्याला कॉमेंट्री करताना पाहायला मिळणार आहेत. एक पुन्हा एकदा हवाई प्रहार करायच्या नादामध्ये चेंडू गेलाय गगनभेदी आणि तो सुरेख झेल पकडलाय. गोलंदाजाने आपल्याच गोलंदाजीवरती एक कॉटन बोल्ड होतोय. दमामे संघाचा फोफळवणे संघाचा खेळाडू त्याची जागा घेण्यासाठी जर्सी क्रमांक 303 निघालाय. राज चांगली गोलंदाजी करताना एक गडी बाद केलाय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय, परंतु लेग स्टंपवर गोलंदाजी सातत्याने करतोय आणि त्याचमुळे लेग साईडला 2 चौकार आणि एक ऑफ साईडला निघालेला फिल्डरच्या डोक्यावरून चौकार. एक महागडं षटक म्हणता येईल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये जवळजवळ 15-16 रन हे जास्तच महाग ठरतात. कमीत कमी 8 ते 10 रनाची जर एक ओव्हर पडली तर ते एक माफक असतं. आणि पुन्हा एकदा नो मॅन झोन मध्ये गेलाय. त्या ठिकाणी फिल्डर आलाय, अडवलाय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने वाढलेली धावसंख्या आता मात्र पोहोचते 35 धावा. पंच काहीसा इशारा करतात. पंचांनी या चेंडूवरती नो बॉल डिक्लेअर केलेला आहे. काहीस संघनायकाचं या ठिकाणी लक्ष नसताना 6 खेळाडू ऑन साइडला. हो कुठे लागले तुला? 7 नंबरला लागले का विचार ना. खाली गाडी आहे का? खाली गाडी थांबलेली नाही. इंडिकेटरला नाही बोलत आहे का? ती गाडी आधीच येते म्हणून बोलतो. 7 नंबरला असते. हे स्कोर किती झाला? हा ठीक आहे. कधी कधी 5 नंबरला पण लागते, पण तुला चढून तिकडे जा. हॅलो, डीजेसीसी संघाची धावसंख्या झाली 39. दुसरं षटक समाप्तीनंतर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 39. आपल्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे. नाव काय? हॅलो, ओके. दुरुस्ती 40 धावसंख्या झाली आहे. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40.
संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे. 1-0 जर्सी नंबर 10. सुंदर असा मारलेला फटका. बघूया किती धावसंख्या ते 2 धावसंख्येचं रूपांतर. तिसरी धावसंख्या असून गचाळ असं क्षेत्ररक्षण. बघूया चौथी धावसंख्या निघते का. नो चेंडू. खराब अशी गोलंदाजी. नो चेंडू. 3+1 4 धावा. टोटल 4 धावा. बॉलर नेम शशी. बॉलर नेम शशी. बघूया आपण संघासाठी किती योगदान देतात ते. अंपायरला क्रॉस करून टाकलेला सुंदर असा चेंडू. तितकंच सुंदर असा मारलेला फटका. 4 धावा. 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी. रोशन. सुंदर असं फलंदाजी करताना आपल्या संघासाठी रोशन. खरोखरच 48 धावसंख्या. वाघजाई माता कात्रण आणि जागृती क्रिकेट संघ यांना शेवटचा कॉल असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. आता होणारा सामना असेल वाघजाई माता कात्रण वर्सेस जागृती क्रिकेट संघ उन्नवरे. दोन्ही कर्णधारांना शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी यायचंय. आता चालू असलेला सामना दमामे वर्सेस पोपलवणे. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याकडे पोपलवणे या संघाकडून. रोशन आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभं करतात बघूया आता. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन यायचं शशिकांत आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पंचांना विनंती आहे सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका पंच, कारण आपल्याला खूप वेळ होत आहे. सामना चालू करायचा आहे. शशिकांत आपल्या बॉलिंग मार्गवरती पंचांना क्रॉस करून टाकलेला सुंदर असा चेंडू. रोशन कुठेतरी यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला होता रोशन यांना. शशिकांत यांनी बघूया तितक्या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत रोशन यांनी. खरोखरच सुंदर असं आपल्या संघासाठी योगदान देताना रोशन आणि तितकीच अचूक गोलंदाजी करताना शशिकांत. आताच आपल्या सह्याद्री चषक 2026 रौप्य महोत्सवी वर्ष 4 धावा. पंच 4 धावा गेल्या. 4 धावा या चेंडूवरती आलेल्या 4 धावा. सह्याद्री चषक 2026 आपल्या या रौप्य महोत्सवी वर्षासाठी महिला मंडळ माई महिला मंडळ उन्नावरे जाधववाडी या सौ रेणुकाताई जाधव, मिलन जाधव, रोशनी जाधव, सायली जाधव, वैशाली जाधव यांचं आगमन झालंय. तरी मी सह्याद्री क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देताना रोशन. शशिकांत या अंपायरला क्रॉस करून टाकलेला चेंडू. तितकंच सुंदर असं टाकलेला चेंडू, परंतु गच्चा क्षेत्ररक्षण विकेट किपरचं गच्चा क्षेत्ररक्षण आणि संघासाठी मिळालेला बघूया किती धावसंख्या मिळते ती 3 धावा. 3 धावा धावून 3 धावा झालेत. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट रोशन यांच्याकडून आपल्या संघासाठी केलेला सुंदर असं फलंदाजी. आताच झालेल्या जागृती आणि वाघजाई माता कात्रण यांच्यामध्ये झालेले जागृती हे टॉचविन झालेले आहेत. जागृती संघाने आपला निर्णय सांगायचा आहे. जागृती संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वाघजाई माता कात्रण यांना फलंदाजीचा निर्णय दिलेला आहे. सुंदर असं शशिकांत आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन अंपायरला क्रॉस करून टाकलेला सुंदर असं चेंडू. सुंदर असं मारलेला शॉट. बघूया किती धावसंख्या मिळते आणि षटकार 6 धावा. सुंदर असं मारलेला षटकार. खरोखरच खराब गोलंदाजी आम्ही मारलेला सुंदर असं षटकार. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावांचा डोंगर कदाचित 50 धावसंख्या पार झाली असेल. किती धावसंख्या झाली? 65.
मला असं वाटतं सर्वोच्च धावसंख्या असावी आजच्या दिवसातील, ही सर्वोच्च धावसंख्या असावी. 65 धावांचा डोंगर दमामेसाठी उभा केलेला आहे. बघूया आपण दमामे 65 धावांचं आव्हान किती पेलतात. आज कदाचित असं वाटतंय समीरची उपस्थिती कमी आहे दमामे संघाकडून. बघूया समीरच्या अनुपस्थितीत दमामे संघ 65 धावांचं आव्हान पेलतात का. सुंदर अशी फलंदाजी केली पोपलोणे संघाकडून रोशन, आणि आपल्या संघासाठी 65 धावांचा डोंगर उभा करून ठेवला आहे. धन्यवाद. ज्यांचा आपण आवाज ऐकला असे माझे जिवलग सहकारी आणि उत्कर्ष विकास मंडळ सहसचिव आणि खजिनदार देखील माझ्या बाजूला या ठिकाणी आहेत. हा योगायोग आहे अंकुजी, कारण खऱ्या अर्थानं ही मानाची सन्मानाची स्पर्धा आपण लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून घरी बसल्या देखील पाहणारे आपले अनेक प्रेक्षक वर्ग देखील ही स्पर्धा पाहत आहोत. आणि खऱ्या अर्थानं ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो सकाळच्या 17 या दुपारच्या 17 आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभाग, एक उत्तुंग व्यक्तिमत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणजी आरावे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया आपण. त्याचबरोबर कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभाग सरचिटणीस, तरुणांचे मार्गदर्शक आणि ऊर्जास्थान सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांच्यासाठी देखील जोरदार आपण टाळ्या देऊया, कारण वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं आजच्या आपल्या स्पर्धेला ज्यांची प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे, मी त्यांना विनंती करेन आपण या अतिथी कक्षामध्ये असं नसतं आजच्या या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये मला वाटतं पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. बीजेसीसी दमामे वर्सेस पोफळवणे संघ, या दोन संघांमध्ये हा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण पाहतोय या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं आजची या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंडळी यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. तसेच उपस्थित महामाई महिला मंडळ काही सदस्य महिला या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या स्पर्धेमध्ये. आणि ज्यांच्यामध्ये ही महत्वाची लढत आपण पाहतोय अशी RKCC पोफळवणे संघ वर्सेस BJJCC दमामे संघ यांच्यामध्ये ही शेवटची लढत असेल पहिल्या फेरीमधील. आणि पुढील होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल वाघजाई माता कात्रन वर्सेस जागृतवाडी उन्नवरे. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे, कारण हा सामना संपल्यानंतर पुढील सामना लगेचच आपल्याला सुरू करायचा आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी लगेच आपल्याला चालू करायचा आहे. एक महत्वाची सूचना आहे की या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तरी कोणी सह्याद्री संघाचा कोणी सभासद या ठिकाणी राहिला असेल तर आपण आज जेवण करून घ्यायचं आहे आणि सामना लगेचच आपण सुरू ठेवायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये म्हणजे सकाळपासून आतापर्यंत हा हायेस्ट स्कोर या ठिकाणी आपण पाहिला पोफळवणे संघाचा. जवळजवळ या ठिकाणी आपण पाहिलं तर 65 धावसंख्या या ठिकाणी उभी केली गेली आहे. एक मोठा नवा इतिहास या ठिकाणी आजच्या स्पर्धेमध्ये रचला गेला RKCC पोफळवणे संघाकडून. आणि 66 टू विन 66 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. आणि पहिलं षटक कोणावरती जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहावं लागेल, कारण पोफळवणे संघ म्हटलं RKCC संघ पोफळवणे संघ म्हटलं की लगेचच या ठिकाणी मला वाटतं हरवडे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभते.
कारण संघ आपला आहे, संघ आपल्या वाडीचा आहे, आपल्या गावातला संघ आहे आणि आपण तो त्यांचा सामना पाहण्यासाठी नक्कीच त्या वेळेत या ठिकाणी पोहोचणं देखील एक महत्त्वाची जबाबदारी असते. अगदी वेळोवेळी त्यांचं सहकार्य प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतो आणि तेच सहकार्य आज या ठिकाणी लाभलेलं आहे. पुन्हा सज्ज राहील या ठिकाणी खेळण्यासाठी सलामीचे फलंदाज. एका बाजूला शैलेश, दुसऱ्या बाजूला शशी. पहिला चेंडू फेकला जातोय. पहिल्या चेंडूचं स्वागत केलं जातं, परंतु हवेमध्ये चेंडू पहिल्या चेंडूवरती फिल्डर येतोय, मोठा झेल घेतोय आणि झेल देखील घेतलाय आणि पहिला गडी देखील या ठिकाणी बाद केलाय. मला वाटतंय मोठी धावसंख्या असल्यामुळे या ठिकाणी मोठे फटकेबाजी आपल्याला पहिल्या चेंडूपासून करायची आहे आणि त्याच गतीने या ठिकाणी फटकेबाजी करण्यासाठी उतरला सज्ज झालेला शैलेश मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतला. शैलेशवरती देखील तेवढीच मोठी जबाबदारी होती, कारण मला सांगायला जिंकायचे, मला 66 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय, परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र शैलेश बाद झाला आणि मोठा या ठिकाणी एक खतरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आता कोणावरती जबाबदारी दिली जाईल? आता मला वाटतं नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय स्वप्नील. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करतोय. गोलंदाज आहे प्रवीण वरती मोठी जबाबदारी आहे, कारण 66 धावांचं आव्हान पूर्ण करून द्यायचं नाहीये. मला सामना जिंकायचा, मला रोखून ठेवायचंय, अशाच पद्धतीने गोलंदाजी करतोय प्रवीण. पहिल्या चेंडूवरती मोठा गडी बाद केल्यानंतर आत्मविश्वास या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्याला आलेला दिसतोय. पुन्हा दुसरा चेंडू फेकलाय आणि तो देखील चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय का पाहूया, परंतु त्या चेंडूवरती मला वाटतं पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, वाईट +1, 2 धावा या ठिकाणी मिळाल्यात, म्हणजेच बोनस पॉइंट मिळालाय दमामी संघाला. आजची स्पर्धा म्हणजेच रौप्य महोत्सव वर्ष 25 वर्ष सह्याद्रीला या ठिकाणी पूर्ण होत आहेत. एक वेगळा आनंद, वेगळा उत्साह या ठिकाणी आपण पाहतोय सर्व सह्याद्री वीरांसाठी, सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी केली आहे, रोखून ठेवलंय. एक धाव तर नक्कीच घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते ती 3 धावा. मोठे फटके खेळावे लागणार, कारण धावसंख्या देखील त्याच पद्धतीने या ठिकाणी केली गेली. जवळजवळ 22 धावांचा रनरेटने या ठिकाणी प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला खेळावं लागेल. पुन्हा मोठा फटका खेळलाय, एक धाव तर घेतली आहे, परंतु 2 धावा या ठिकाणी रोखून ठेवले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पोफळवणे संघाकडून आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं. खूप मोठं प्रेशर, खूप मोठं दडपण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला दमामी संघाकडून, कारण तेवढंच देखील मोठं आव्हान, कडवट आव्हान उभं करून ठेवलंय पोफळवणे संघाने. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, न समजला चेंडू, निर्धाव चेंडू फेकला जातोय, एकही धाव दिली जात नाहीये. आता मात्र पारडं जड झालंय पोफळवणे संघाचं. मोठ्या गतीने या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागणार, मोठे षटकार या ठिकाणी मारावे लागणार, चौकारांत आतिषबाजी देखील करावी लागणार दमामी संघाला. हो, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय प्रवीण कडून. जोरदार डावांचा या ठिकाणी कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच प्रोत्साहन देखील आपण खेळाडूंना दिलं पाहिजे, कारण मानाची ही सन्मानाची स्पर्धा म्हणजेच सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 या ठिकाणी आपण पाहतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील पाहणारे सर्व चाहते वर्ग आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा वाईट चेंडू या ठिकाणी दिला जातोय. एक बोनस पॉइंट पुन्हा या ठिकाणी दिला जातोय दमामी संघाला आणि पुन्हा धावसंख्येत एक धावीत भर होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 5 धावा. पुन्हा सज्ज राहील गोलंदाजीवरती प्रवीण, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातो. एका मागोमाग एक निर्धाव चेंडू फेकले जातात, न समजणारे हे चेंडू आहेत. पंचांचा देखील इशारा येतोय. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमामी संघाची धावसंख्या होते केवळ आणि केवळ 5 धावा. मित्रांनो, आता मोठे आव्हान आहे, कारण शेवटचे 12 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जर सरासरी आपण पाहिलं तर 31 धावा या ठिकाणी आपल्याला प्रत्येक षटकामध्ये करावे लागणार आहेत. मोठं रनरेट आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावे लागणार. मॅच जिंकायची असेल, पुढच्या फेरीमध्ये जायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल.
आता मात्र पाहावी लागेल कोणावरती जबाबदारी दिली जाईल, कारण पहिली जबाबदारी दिली गोलंदाजा प्रवीणवरती. ती जबाबदारी अगदी चोख कामगिरी पार पाडून माघारी परतला आणि सामना आपल्याकडे नक्कीच खेचून आणला प्रवीणाने. दुसरी गोलंदाजीसाठी सज्ज राहील. दुसरे गोलंदाजी आलाय तो हर्ष. नक्कीच आपल्या गोलंदाजीवरती रोखून ठेवलं जाईल का, परंतु मोठ्या ताकदीने या ठिकाणी खेळावं लागेल शशी आणि स्वप्नील याला. अकुल टप्प्याचा चेंडू गती दिली होती. चेंडू जाईल का सीमारेषे पार, परंतु चेंडू गेला सीमारेषे पार. आला एक खणखणीत षटकार डीजे. डीजेचा देखील या ठिकाणी आवाज आपण सूर्यमधूर आवाज ऐकतोय आणि या ठिकाणी पुन्हा फटकेबाजी करतोय, परंतु आता मात्र चेंडू राहिला आतमध्ये. एक धाव तर घेतली, 2 धावा घेता येतील का, परंतु 2 धावा देखील पूर्ण. सुंदर रन बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला शैलेश शशी तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील. परंतु 1-1 2-2 धावांनी या ठिकाणी थांबायचं नाहीये, कारण जवळजवळ आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. षटकारच मारावे लागणार, चौकारांची आतिषबाजी देखील करावी लागेल, तरच ही मोठी धावसंख्या 65 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करता येईल. पुन्हा सज्ज राहील हर्ष. एक मोठं रनअप घेतलंय हर्षने. चेंडू देखील फेकलाय. फुलटा चेंडू हवेमध्ये. चेंडू होते तो फिल्डर झेल घेतला जाईल का, आणि झेल देखील घेतलाय. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळतोय पोफळणे संघाकडून, कारण अभिनंदन करावं तेवढं कमी आहे संघाचं. असा हा बराडे संघ एका बाजूला झुंज देताना आपण पाहतोय. दमामी संघ मात्र नक्कीच नाराजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका मागोमाग एक विकेट गेल्यानंतर एक मोठं दडपण या संघावरती आलेलं आपण पाहतोय. पुन्हा पाहूया कोणावरती जबाबदारी दिली जाईल. नवीन खेळाडू मैदानात जाताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज आहे, नवीन फलंदाज राज. पुन्हा सज्ज असेल हर्ष पुढील चेंडूसाठी. पुन्हा एकदा सज्ज. फुलटा चेंडू परंतु क्या बात आहे, निर्धाव चेंडू फेकला गेलाय. एकही धाव नाही आहे. निर्धावावरती निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. आता मात्र मोठं दडपण आले. आता मात्र जवळजवळ सामना जर आपण पाहिला ना तर पोफळणे संघाच्या बाजूने नक्कीच झुकलेला आहे, परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत कोणताही निर्णय आपण देऊ शकत नाही, आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळेल का पाहूया. पुढील चेंडूचा समाचार देखील घेतलाय. चेंडू विरकावलाय लेगच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलाय पुन्हा एक खणखणीत चौकार डीजे. पाहतोय स्कोरर म्हणून मला या ठिकाणी जोडले गेले आहेत एक अष्टपैलू खेळाडू सह्याद्री संघाचे स्टार सूरज जाधव. स्कोरर म्हणून काम पाहत आहेत, कामगिरी या ठिकाणी बजावत आहेत. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका खेळला जातोय. हवेमध्ये चेंडू होते तो फिल्डर, आणि मला वाटतं या ठिकाणी पुन्हा झेल घेतला जातोय. झेल घेतला जातोय आणि पुन्हा या ठिकाणी मोठा गडी पाहत होते. माघारी परततोय आणि माघारी परततोय राज. आता या स्पर्धेसाठी कोण सह्याद्री चॅम्पियन चषक 2026 या स्पर्धेसाठी सौ रेणुकाताई रमेश जाधव यांच्याकडून 505 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. त्यांचं देखील आजच्या या स्पर्धेमध्ये उपस्थिती लाभलेली आहे. या स्पर्धेचा मनमुराद आनंद या ठिकाणी घेत आहेत. त्यानंतर आपण पुढील सत्काराकडे बोलतोय. आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित आपण सत्कार करत आहोत, सन्मान देत आहोत. कुणबी समाज विकास संघ 18 गाव उंडावरे विभाग एक उत्तुंग व्यक्तिमत्व, तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी हरवडे साहेब देखील आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सन्माननीय लक्ष्मणजी हरवडे साहेब. मी सन्माननीय आदरणीय RP जाधव साहेब आणि कार्यकारिणी सर्वांना विनंती करेन की आपण साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे.
आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी आपण आद्यतिथ्य सन्मान करत आहोत. सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी हरवडे साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. कारण आज वेळात वेळ काढून आजच्या या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण आपण वेळ दिला, स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला मी या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान करत आहोत. तसेच त्यानंतर पुढील सन्मान आपण करत आहोत कुणबी समाज विकास संघ 18 गाव उंडवरे विभाग सरचिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचं देखील आपण जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी सन्माननीय आर पी जाधव साहेब आणि सर्व कार्यकारिणी सर्वांना विनंती करेन आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी काय पाहतोय तर या ठिकाणी मात्र षटकारांची आतिषबाजी होते. जी आतिषबाजी आपल्याला पहिल्या षटकापासून सुरू करायची होती ती आतिषबाजी मात्र आता करतोय अविनाश. नक्कीच अविनाश करेल आणि या 6 धावेच्या मदत शशी याच्या बॅट मधून आपण षटकार पाहतोय आणि या 6 धावेच्या मदतीने दामामे संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 27. 27 धावसंख्या झालेली आहे. अजूनही आपल्याला मोठं आव्हान या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी सज्ज राहील शशी. षटकारच या ठिकाणी मारावे लागणार. पुन्हा या ठिकाणी पाहूया काय ते धावा मिळतात. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषे पार, पुन्हा येतोय खणखणीत चौकार आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 31. 31 धावसंख्या या ठिकाणी केली गेली आहे. मित्रांनो खऱ्या अर्थाने जर एक रन रेट जर आपण पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आव्हान तर छोटं असतं, लहान आव्हान असतं. त्यानंतर पुढील होणारा सामना असेल जागृतीवाडी उन्नावरे वर्सेस वाघजाई कात्रज संघ. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे कारण हा सामना संपल्यानंतर पुढील होणारे सामने हे 2 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. पुढील चेंडू रोशन यांचा. हो क्या बात आहे. या ठिकाणी काय केले तर त्रिफळाचित केले आणि एक मोठा पुन्हा गडी बाद केलाय. दाखवून दिले की मॅच आम्ही फिरवले, मॅच आमच्याकडे खेचून आणले. आता गेलाय मैदानामध्ये शक्तिवान ठरेल का, परंतु फक्त चेंडू राहिलेत केवळ आणि केवळ 3 चेंडू. जर 3 चेंडूंमध्ये 3 षटक आपण लगावले तरी मॅच आपल्याकडे घेता येत नाहीये कारण मॅच आपण गमावलेली आहे. परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर शेवटच्या चेंडू पर्यंत देखील आपण कोणताही निर्णय देऊ शकत नाहीये. पुढील चेंडू पाहूया कुणाच्या हातामध्ये गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो रोशन कडून. एकामागोमाग एक विकेट या ठिकाणी बाद केले जात आहेत. मोठं प्रेशर या ठिकाणी दिलं जात आहे प्रतिस्पर्धी संघ दमामी संघावरती आणि त्याच पद्धतीने सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पोपलवणे संघाची सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा सज्ज राहील गोलंदाजीवरती रोशन नक्कीच या ठिकाणी आपलं नाव रोशन केलंय रोशन यांनी आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीवरती. चेंडू फेकलाय, चेंडू गेलाय थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एकही धाव नाहीये, निर्धाव चेंडू. आजच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय आदरणीय आमचे मार्गदर्शक सुनीलजी चव्हाण साहेब यांनी आजच्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया सुनीलजी चव्हाण साहेब यांच्यासाठी. कारण खऱ्या अर्थाने युवकांच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे असे आमचे एक लाडके व्यक्तिमत्व सुनीलजी चव्हाण साहेब. त्यानंतर पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. किती चेंडू शिल्लक आहेत? मला वाटतं शेवटचे 1 चेंडू शिल्लक. तसेच या ठिकाणी आपल्याला कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभाग एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मणजी हरवडे साहेब यांनी आजच्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं देखील